नमस्कार. मी विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल शिक्षक. इयत्ता 7वी, मराठी हिंदी माध्यम. या हिंदी माध्यमाच्या मराठी या पुस्तकामध्ये म्हणजेच आपलं जे सुलभ भारती आहे, त्यामध्ये आपला पहिला पाठ आहे आणि ती म्हणजे आहे प्रार्थना. ही प्रार्थना जी आहे, ही प्रार्थना एक समूह गीत आहे. त्या प्रार्थनेचं, त्या गीताचं, समूह गीताचं नाव आहे सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सत्यम शिवम सुंदर. आता या कवितेमध्ये ही जी प्रार्थना म्हणजे ही प्रार्थना आहे आणि कविता सुद्धा आहे. गीतकार, या गीताचे गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. यामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओम नमो उषकाल सुस्वागतम सत्यम शिवम सुंदरम. ओम नमो उषकालम सुस्वागतम सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे शिवाला अनुसरून ही एक प्रार्थना आहे. आता ही प्रार्थना आपल्या शाळेतल्या मुलांनी गायलेली आहे. ती कशा पद्धतीने गातात. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. 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 प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा. प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. नाव नेई पैलतिरी दया सागरा, नाव नेई पैलतिरी दया सागरा, दया सागरा, दया सागरा. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा,
सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिवंत, होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिवंत, होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत। कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, उंच अंबरा, उंच अंबरा। सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा। सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। गीतकार आहेत जगदीश केबुडकर। आता या कवितेमध्ये म्हणजे ही जी प्रार्थना आहे हे शाळेत गायलं जाणारं एक समूहगीत आहे। आता हे जे समूहगीत आहे हे आपण तालासुरात वैयक्तिक रीतीने सुद्धा गाऊ शकता। या कवितेमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली गेलेली आहे। ही जी कविता आहे या कवितेमध्ये, या प्रार्थनेमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। शिवाय ही जी प्रार्थना आहे हे एक मराठी चित्रपटात गायलेले गीत आहे आणि तो चित्रपट आहे सुशीला। या कवितेमध्ये शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेला म्हणजे ज्ञान मंदिराला नमस्कार करत आहेत। मग तो नमस्कार कसा करतात? नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा। ते विद्यार्थी म्हणतात की नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा। आणि अशा रीतीने हे विद्यार्थी आपल्या शाळेला नमस्कार करतात। हे समूहगीत गायल्यामुळे शाळेमधलं जे काही वातावरण आहे हे वातावरण आनंदी होत असतं, उत्साही होत असतं। आणि त्यानंतर शाळा सुरू होत असते। त्यामुळे सत्यम शिवम सुंदरा ह्या ओळीमध्ये सत्य बोलणे, शिव म्हणजे सृष्टीचा करता करविता यास वंदन केलं गेलेलं आहे आणि त्याच्या कृपेनेच हे सर्व विश्व सुंदर आहे अशा प्रकारचाही अर्थ आपण त्यामध्ये घेऊ शकतो। त्याचबरोबर आणखी या एका कडव्यामध्ये सांगितलं, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा। म्हणजे या ठिकाणी या ओळीमधून म्हणजे शब्दांच्या माध्यमातून शक्ती दे आणि मनाला चांगले संस्कार लाभावे यासाठी भक्तिभाव दे। त्याचबरोबर लहानशा पाखराला उडण्यासाठी जसं बळ मिळतं तसं बळ आम्हालाही मिळू दे, अशा पद्धतीने ही प्रार्थना या कडव्यामधून हे व्यक्त करण्यात आलेलं आहे या प्रार्थनेमध्ये। याशिवाय आणखी काय सांगितलंय? विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा। विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा। म्हणजे इथे विद्या जी आहे, विद्येसारखं जे काही धन आहे हे अतिशय म्हणजे फार मोठं धन आहे। कारण विद्या मंदिर हे आम्हाला विद्येचं धन देत असतं। विद्या घेणे हा आमचा ध्यास आहे, आमचा हेतू आहे आणि या विद्येमुळे आम्हाला कठीण असा समुद्रासारखा भागही पार करता येतो। म्हणजे म्हणून म्हटलं की विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल ती दया सागरा। म्हणजे हे विद्या मंदिर आम्हाला विद्येचं धन देत आहे। विद्या घेणे हा आमचा हेतू आहे आणि या विद्येमुळे आमची जी नाव आहे म्हणजे आम्हाला या नावेतून जो काही प्रवास करायचा आहे हा कठीण असा, जरी प्रवास किती कठीण असला म्हणजे त्या प्रवासाला एक उपमा दिली की समुद्रासारखा जो कठीण असा भाग सुद्धा पार करता येईल अशा पद्धतीने
विनवणी ही केली गेलेली आहे करण्यासाठी. हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिवंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. आणि या ठिकाणी आम्ही विचाराने प्रामाणिक होऊ. कोणी यामध्ये कोणी कलागुणी बुद्धिवंत, कोणी कलाकार, कोणी डॉक्टर, कोणी शास्त्रज्ञ, आणखीन ज्याला जे क्षेत्र असे वाटेल चांगलं त्या क्षेत्रामध्ये तो जाईल. कारण शेवटी बुद्धी हे आमचं फार महत्त्वाचं एक साधन आहे आणि त्या बुद्धीच्या जीवावर आम्ही आमची जी की कीर्ती पसरणारे आहे, तो आमच्या कीर्तीचा जो काही कळस आहे, हा कळस जगभर पसरणार आहे. जाय उंच अंबरा. आणि अशाच रीतीने म्हणून म्हटलेलं आहे की हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिवंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. म्हणजे ही जी आमची कीर्ती आहे, ही आमची कीर्ती जगभर पसरेल. कारण आमच्या या कलागुणांमुळे, बुद्धिमत्तेच्या मुळे आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, अनेक जी काही चांगली चांगली क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आमच्या बुद्धीचा आम्ही वापर करणार आहोत, उपयोग करणार आहोत. म्हणजे अशा रीतीने या कवितेमध्ये, या प्रार्थनेमध्ये सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर पुन्हा आपण ही प्रार्थना बोलणार आहोत. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा, नाव नेई पैल तिरी दया सागरा, दया सागरा, दया सागरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, उंच अंबरा, उंच अंबरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. आता या कवितेमध्ये, या कवितेसाठी काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. प्रश्न अगदी सोपे आहेत. कवितेत कोणाचे नामस्मरण केले आहे? कवितेमध्ये म्हणजे या प्रार्थनेमध्ये कोणाचे नामस्मरण केले आहे? विद्यार्थी कवितेत काय म्हणतात?
विद्यार्थी कवितेत काय म्हणतात? चिमण पाखरा असे का म्हटले आहे? चिमण पाखरा असे का म्हटले आहे? आणि चौथा प्रश्न आहे, कीर्तीचा कळस अंबरात कसा जाणार आहे? कीर्तीचा कळस अंबरात कसा जाणार आहे? अशा प्रकारचे हे 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडू शकता. त्याचबरोबर या कवितेमध्ये काही नवीन शब्द आहेत, कुछ नए शब्द भी आए हैं. जैसे ज्ञान मंदिर म्हटलं की ज्ञानाचं मंदिर म्हणजेच ज्याला आपण शाळा म्हणतो, स्कूल बोलते हैं, उसे ज्ञान मंदिर बोलते हैं. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा हे 3 शब्द आहेत आणि या 3 शब्दामध्ये सुद्धा आपण त्याचा अर्थ जो आहे सत्य, शिव, सुंदर, अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी या 3 शब्दाचा अर्थ भरलेला आहे. नंतर इथे आणखी काय सांगितलं की शब्दरूप शक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. शब्द हे या ठिकाणी शब्द देणारे शब्द असतात की ज्यातून शक्ती मिळत असते, आणि भाव म्हणजे भावना व्यक्त करणे की ज्यातून भक्तिभाव निर्माण होत असतो, असे काही शब्द. त्याचबरोबर प्रगतीचे पंख, प्रगती, प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, आणि या चिमण्या पाखरासारखी एक उपमा इथे घेतली गेली आहे पक्षाची. त्यानंतर विद्याधन दे आम्हास, म्हणजे ही जी आपण विद्या हे शिक्षण घेतो आहे, ती विद्या एक प्रकारचं फार मोठं धन आहे, आणि हे धन आम्हाला मिळू दे, आम्हाला लाभावं यासाठी ते प्रार्थना करतायत. म्हणजे इथे असंही सांगितलं. म्हणजे विद्याधन हा एक नवीन शब्द इथे. एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा. इथे नाव जी होडी आहे, नाव मीन्स होडी, पैल तिरी म्हणजे दया सागरा, म्हणजे इथे सागरा जो आहे, सागर समुद्र, तशी एक उपमा घेतलेली आहे, आणि तीरावर ही नाव कशी जाईल यासाठी हा एक भाग आहे. नंतर पुढे सांगितलं की हो आम्ही नीतिमंत. नीतिमंत हा एक नवीन शब्द आहे की ज्याला आपण प्रामाणिक असंही म्हणू शकतो, की आम्ही प्रामाणिक होऊ. कलागुणी बुद्धिमंत, आमच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळेलच, आणि त्यातून आम्ही कसे होऊ, बुद्धिमान होऊ, बुद्धिवंत होऊ, बुद्धीने श्रीमंत होऊ, बुद्धिमंत. नंतर कीर्तीचा कळस जाई उंच अंबर, अंबर म्हणजे आकाश, आणि आमची जी कीर्ती आहे, आमचं जे काही कार्य आहे हे आकाशात जाईल, म्हणजे जिथे संपूर्ण जगभर पसरेल, कारण आम्ही आमच्या बुद्धीच्या बळावर या जगभर आमचं नाव, आमची कीर्ती पसरेल, असंही या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एकूण ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे एक प्रकारचं प्रार्थनाच आहे ती, आणि या प्रार्थनेमधून म्हणजे आपलं सकाळचं जे काही शाळेतलं जे काही वातावरण आहे, हे वातावरण अतिशय सुंदर राहावं यासाठी ही प्रार्थना गायली जाते.
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.